ओलावा फार्मासर कंपनी. आपण या कंपनीमध्ये थोडी माहिती घेत आहोत. आपण या कंपनीचे अध्यक्ष यांच्याकडूनच माहिती घेत आहोत. त्यांनाच आपण विचारू की औषध तयार कशापासून करतात. कंपनीचे अध्यक्ष तुळशीराम दादा, हे औषध तुम्ही तयार कशापासून करतात? आमची कंपनी 2020मध्ये रजिस्ट्रेशन केली आहे. सर्व शेतकऱ्याची मिळून 270 शेतकरी या कंपनीत सभासद आहेत आणि लोकवर्गणी या सभासदाकडून घेऊन अशा पद्धतीने ठरवण्यात आलं की ह्या कंपनीचा उद्देश किंवा ऑर्गॅनिक शेती करायची. ऑर्गॅनिक शेतीसाठी मग ऑर्गॅनिक औषधं त्याचबरोबर खतं लागतील. त्यामुळे आम्ही संचालक मंडळाने असा एक ठराव पारित केला किंवा आपल्या मराठवाड्यात लिंबोळीचं प्रमाण आहे. त्या लिंबोळी आपल्याला स्वस्त घेऊन की शेतकऱ्यांना बी आपण त्याचं औषधी आणि खतं स्वस्त प्रमाणात देण्याचा संकल्प आम्ही केला. त्या पद्धतीने आम्ही जून 2022पासून या कंपनीत लिंबोळी खरेदी करायची जाग्यावरच आणि नंतर त्याच्यापासून खते आणि लिंब आर्क हे 2 प्रोडक्ट तयार करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही याची वाटचाल सुरू केली. आतापर्यंत किती शेतकऱ्याला दिला आपण? आम्ही जवळजवळ आमच्या सभासदाला 80% सभासदाला आम्ही हे औषध आणि खतं वापरण्यात दिले. सभासद सोडून दुसऱ्याला देतात का? बिलकुल. सभासद सोडून आसपास जे गाव आहेत, एकरुका असन, रायरा असन, भायगावाना असन, इकडं तणवाडी असन, बहिरेगाव, अशा जवळपास तालुक्यातल्या गावात शेजारच्या गावात देऊनसुद्धा आम्ही आत्ताच एक 100 लिटर औषधी जांबवंत फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी नेलेले आहे. कालच त्यांनी आम्हाला चेकद्वारे बी पेमेंट केलेलं आहे. ही बाटली केवढ्याला देता तुम्ही? हिची मार्केटमध्ये किंमत 450च्या पुढं आहे. पण आपण इथंच बनवत असल्यामुळं आपल्याला कच्चा माल बी इथं स्वस्त मिळतो. त्याच्यामुळं फक्त शेतकऱ्यासाठी आम्ही आजपर्यंत ही जी बॉटल आहे शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला दिली नाही. आणि याची लिटरला पॅकिंगसह फक्त रिजनेबल 150 रुपयात आम्ही ही आज रोजी शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं. किती लिटरची? 1 लिटरची बॉटल आहे. आणि खताची पॅकिंग ही 40 किलोची बॅग आहे. केवढ्याला बॅग आहे ती? तिची किंमत 830 रुपये. याप्रमाणे आम्ही 600 बॅग आजपर्यंत विक्री केलेल्या आहे. या औषधं फवारल्यामुळं आजपर्यंत माझ्याकडं मी मागच्या वर्षीपासून हे औषध फवारतोय. एका टाकीला 20 लिटरची टाकी असेल तर 40 ml नीम आर्क आपल्या ओलावा कंपनीचा वापरायचा. आजपर्यंत माझ्या 2 फवारण्या झाल्या. आतापर्यंत एकही कीड आमच्या कपाशीवर नाही. आणि शेजारी बी जे औषध देतात ते लोक त्यांच्याही कपाशीवर अजिबात रोगराई नाही. विशेष म्हणजे आपण सुरुवातीला घरगुती वापरत होतो. अशी कल्पना अशी सुचली की आपण घरगुती वापरतो. अगोदर कुटून लिंबोळ्या गोळा करून हे 5 वर्षापासून आपण घरी वापरत होतो. नंतर आपण घरीची मशिनरी आल्याच्या अवघानं आपण चालू केलं. त्याचा साईड इफेक्ट असा झाला की मी फवारताना बाकीच्या शेजाऱ्यांनी पाहिलं, शेजारच्याने दुसऱ्या गावात तिसऱ्या गावाला, ह्या प्रकारे आपण आज सध्या 30-40 खेड्यात आपलं प्रोडक्ट गेलेलं आहे. रिझल्ट एकदम चांगले आहेत. कोणत्याही प्रकारची कीड यावर येत नाही. विशेष जे घातक आहेत कपाशीसाठी असतील की कोणत्याही पिकासाठी, जे कीटक आपल्याला नाही पाहिजे ती लिंबार्कनी मरतात आणि जे मित्रकीड आहेत ते आपल्या कपाशीवर राहतात. म्हणजे मित्रकिडीचाही फायदा होत नाही मित्रकिडीची. असे बरेच प्रमाणचे काय, विशेष म्हणजे जमीनसुद्धा भुसभुशीत राहते. धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्याबद्दल.